पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरीमधील अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, सारिका काका पवार, स्वाती अनंत टकले, मच्छिंद्र काळूराम दगडे यांचा आज प्रचार दौरा गायकवाड सोसायटी, रेल्वे गेट शेजारी सय्यद नगर, वाडकरमळा आणि चिंतामणी नगर, सिंपल सिटी, हांडेवाडी रोड प्रभागातील परिसरामध्ये प्रचार दौरा काढण्यात आलाय। प्रचारादरम्यान पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे नागरिकांना बोलताना म्हणाले की प्रभागामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही। रस्ते, पाणी प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत गरजा यांची पूर्तता करणं हे शिवसैनिकांचं काम आहे। माननीय एकनाथभाई शिंदेंच्या मार्गदर्शनात विकास कामे केली आणि करत राहील। मी शिवसैनिक म्हणून तुमच्या समोर आहे। धनुष्यबाण समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। विकास कामाला मतदान करा। प्रभागात निधी कमी पडू देणार नाही असं प्रमोद नाना भानगिरे यांनी स्पष्ट सांगितलंय। यावेळी एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला, नागरिक, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत। आपण प्रभाग क्रमांक 41 मध्ये आहोत। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अनेक पक्षांचे मातब्बर मंडळी आपापल्या पक्षानुसार आपापला प्रचार करत आहेत। आपण प्रभाग क्रमांक 41 मध्ये आहोत। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आपल्यासोबत अधिकृत उमेदवार आहेत, प्रमोद नाना भानगिरे आहेत, ताई आहेत। दादा, काय सांगाल? आपण सय्यदनगरमध्ये फिरताय, गायकवाड वस्ती, वाडकरमळा असेल, प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करताय। सर्व धर्मियांचे मतदार या ठिकाणी राहतात, तर आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो? आम्ही गेले 3 दिवसापासून शिवसेना पक्षाचे सर्व आमचे अधिकृत उमेदवार आहेत। स्वातीताई टकले असतील, मच्छिंद्र दगडे असतील, सारिकाताई पवार असतील, आम्ही संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 फिरत असताना सर्व मतदारांच्या चेहऱ्यावर एक अतिशय आनंद, उत्साह आहे। कारण गेले 15 वर्ष या ठिकाणी पुणे महानगरपालिका नगरसेवक असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये विकासाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेने जे 3 वर्ष ऐतिहासिक निर्णय घेतलेले, त्यामुळे लाडके बहिणींमध्ये बी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे। नव्याने समाविष्ट झालेले गाव मंगुंडरी, पिसोळी, वडाचवाडी, होळकर, हांडेवाडी, अवतरवाडी यामध्ये आमच्या स्वातीताई टकले असेल, मच्छिंद्र दगडे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये विकास केलेला आहे। एक व्हिजन विकासाचं घेऊन आम्ही सर्व 4ही उमेदवार रिंगणात उतरून अतिशय नागरिकांमध्ये उत्साह आहे। सय्यदनगर परिसर हा गेल्या 2007 ते 2012 मी त्यावेळेस तिथं नगरसेवक असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये विकास कामे केलेले। तिथला ज्वलंत प्रश्न होता 14 नंबर गल्लीचा दफनभूमी तोही केलेला आहे। आमच्या मुस्लिम महिलांसाठी KYC असं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचेही फॉर्म बरेच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भरून दिलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांमध्ये बी अतिशय चांगलं वातावरण आहे आणि संपूर्ण समाजाचं चांगलं वातावरण समाजामध्ये चांगलं होतं। त्याने निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील। जनतेचे आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो? आपण काय आव्हान कराल जनतेला? जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम आणि चांगला आहे। त्यांना आव्हान करेन की येणाऱ्या 15 तारखेला 4ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासमोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। येणाऱ्या काळामध्ये जशी आम्ही मागं कामं केली 3 वर्षामध्ये प्रशासन असतानासुद्धा जे काही विरोधी पक्षातले नगरसेवक फिरतात त्यांनी 3 वर्ष कधी नागरिकांना भेटले नाही, कधी आपलं जनसंपर्क कार्यालय उघडलं नाही। आता ते निवडणूक लागल्यामुळे रस्त्यावर उतरलेलं आहे, पण आमच्यासारख्या 3 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या वेगाने आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी कामं करू शकलो। त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होत आहे। ताई, काय सांगताय महिला सक्षमीकरणाबद्दल? आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो? आपण नव्याने काय करणार? महिला सक्षमीकरणासाठी प्रथमतः मी सांगते की 2007 पासून मी शिवसेनेचं काम करते। 2012ला मी जिल्हा परिषद सदस्य झाले। माझ्या भागात सगळा ग्रामीण भाग होता। त्यावेळेस मी सर्व महिला एकत्रित करून सगळ्या महिला सक्षम केल्या आणि त्यांना बचत गट असतील, त्यांना किरकोळ अशी छोटी मोठी उद्योगधंदे काढून दिले। त्याच्यानंतर त्या महिलांनी सांगितलं की तुम्ही जरा आमच्या पुढं असाल, आपण इलेक्शन लढवलं तर तुम्हाला आम्ही सगळेजण साथ देऊ। अशा पद्धतीने माझ्या भागातील सर्व महिला माझ्याबरोबर आहेत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंना सांगून मी या परिसरातील सर्व महिलांना रोजगार मिळवून देणार आहे आणि नक्कीच आम्ही 4ही उमेदवार सक्षम आहोत। या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत। सर्व जनता खुश आहे। शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत। आमच्या सर्व
प्रभागामध्ये सर्व प्रभागामध्ये शिवसेना पक्षाचेच उमेदवार पाहिजेत असे सगळ्यांकडून जल्लोष आहे. ओके, सारिकाताई आपल्यासोबत काय आव्हान करायला आपण माहिती? महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, आशीर्वाद मिळतात. दादा काय सांगाल आपण? ह्या भागामध्ये प्रचार करत असताना असं लक्षात आलं की नानांच्या मार्गदर्शनाखाली इथं रेल्वेला क्रॉसिंग करताना खूप अडचण होते. माझं मत आहे की नानांच्या मार्गदर्शन आम्ही निवडून आल्यानंतर एक तुम्हाला माहीत होतं की सय्यदनगर वाचले जे सगळ्या समाजाचे लोक राहतात इथं, मुस्लिम समाज असेल, आपले हिंदू समाज असेल, सगळ्या समाजाच्या लोकांसाठी जो त्रास होतो आहे जाण्यासाठी, तर त्याला आपण ते क्रॉस करण्यासाठी स्कायवॉक अशा पद्धतीने आपण ते दोन्ही ठिकाणी करता येईल की जेणेकरून लोकांना पटकन पोहोचता येईल. ह्या समस्या जुन्या नगरसेवकांना लक्षात काय आलं नाही असं माझं मत आहे. जरी नानांचा प्रभाग नव्हता तरी नानांनी इकडे बी कामं केलेली आहे जुन्या काळामध्ये, तर त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच फायदा होईल या चारही उमेदवाराला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.